नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 जानेवारी 2026 आणि मी माझ्या हरभऱ्याच्या एका प्लॉटमध्ये आहे. तर ह्या दोन जाती आहेत. तर ती 81 नंबर आहे इनवेची, ती हार्वेस्टिंगनं काढता येणारी, आणि ही दुसरी जात आहे. हिचं मी आवरेज आल्याच्या नंतर तुम्हाला हिचं देखील नाव सांगणार आहे. तर पाहू शकता, ती उभय वाढ ती हार्वेस्टिंगनं काढता येते आणि ही नवीन जात आहे. एक हिचं नाव देखील परत एक सांगणार आहे. आणि पाहू शकता, हिला अचानक 66 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर हिला पेरताना एकरी इथं 55 किलो पेरलेलं आहे बघा. मी म्हणत असतो ना हरभरा प्लेट, तर पाहू शकता किती दाट आहे. तर याला नियोजन कसं केलेलं आहे, पाणी जवळपास याला 3 दिलेले आहेत. सुरुवातीला 1 पाणी दिलं, दुसऱ्यांदा दिलं आणि तिसऱ्यांदा काय केलं, रेन पाईपनं पाणी दिलं. तर शेतकऱ्याला सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो, हरभरा आपल्याला किती वाढवायचं हे सगळं स्वतःच्या आपल्या हातात आहे. तर माझं म्हणणं आहे की 60 दिवसापर्यंत 3 पाणी देऊन घ्यायचे. ते 60 दिवसाच्या नंतर शेतातली मोटरच बंद करून टाकायची. पुन्हा पाणी द्यायचं नाही, त्याला ट्रेस द्यायचा. कारण की काय होतं, नंतर पाणी दिलं की मग काय होतं, कळ्या लागतात, घाटे लागतात, मग मागं पुढं होते, मग ते बाबरतं म्हणते त्याला. त्याच्यामुळं 60 दिवसापर्यंत काय पाणी द्यायचं तर द्यायचं. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की फवारणी करत असताना काय करायचं, हरभऱ्याला ना धुई एक असते, म्हणून त्याच्यामुळं चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारा. आणि त्याच्यानंतर बायोस्टिम्युलंट आम्ही काय केलं, सपोरा कंपनीचं बायोस्टिम्युलंट मारलेलं आहे. तर ते मारलेलं आहे. त्याच्यानंतर एक कीटकनाशक मारायचं. ते असं केल्याच्यानंतर हरभऱ्याला चांगले दाणे भरतात, फुलं देखील लागतात, म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि त्याच्यानंतर पाणी देत असताना 2 पाणी स्प्रिंकलरनं द्यायचे आणि 1 पाणी रेन पाईपनं द्यायचं. रेन पाईपनं कशामुळं, की रेन पाईपनं पाणी दिल्याच्यानंतर त्या हरभऱ्याला उतार वाढतो. तर ज्यांच्याकडं असा समजा हरभरा एकरी 40-50 किलो पेरलाय आणि जर कंडिशन जर असली, ही परिस्थिती असली, तर त्यांना मी म्हणतो की त्यांना 20 कट्टे 22 कट्ट्याच्या पुढे ॲव्हरेज येणार त्यांना. म्हणजे हे कारण की हे स्वतःच्या अनुभवाचे बोल आहे. आणि आणखीन पाहू शकता, याला अचानक फक्त 66 दिवस झालेले आहेत आणि ही अशी परिस्थिती आहे. ही मात्र मेकॅनिकल व्हरायटी नाही. मेकॅनिकल व्हरायटी ती इनवेज कंपनीची 81 नंबर आहे, ती आहे. आणि ही दुसरी जात आहे. हिचं ॲव्हरेज आल्याच्यानंतर इथं देखील तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हे असा संपूर्ण असा प्लॉट आहे. इथं 10 एकर आहेत, गावातल्या शेतात आहे, तिकडं देखील कोरडवाहूला देखील आहे. सगळ्याचं देखील संपूर्ण हीच परिस्थिती आहे. इथलं आम्ही 7 दिवस झाल्याच्या नंतर इथलं पाणी बंद करून टाकलं. स्टार्टरचे किटकॅट देखील काढून टाकले, म्हणजे कारण की पुन्हा परत मोटरच लावायची नाही. म्हणजे ट्रेस द्यायचा. ट्रेस म्हणजे इंग्रजीतून म्हणतात, ट्रेस म्हणजे ताण द्यायचा. सगळ्यात सोपं. ताण द्यायच्या नंतर कोणतंही पीक फुलावा जास्त येत असतं, म्हणून गर्भधारणा होती. आणि गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की बोरान एक मारणे गरजेचं आहे. बोरान कशामुळे मारायचं, की झाडाची नपुसकता भरून काढण्याचं काम बोरान करतं, म्हणून चांगल्या कंपनीचं बोरान वापरा. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, ह्या हरभऱ्यामध्ये तुम्ही बघा, आम्ही धने टाकलेले आहेत, याला फुलं आलेली आहेत. हे फुलं आल्याच्या नंतर धने आणि त्याच्यानंतर जवस देखील टाकलेलं आणि मोहरी देखील आहे. याच्यामुळे काय होतं, मधमाशा आकर्षल्या जातात. त्याच्यामुळं हे देखील केलेलं आहे, म्हणजे संपूर्ण तयारी केलेली आहे. धने टाकले, जवस टाकलं, पुन्हा तिकडं आपलं मोहरी देखील आहे, त्याला देखील फुलं लागली आहेत. त्याच्यामुळे काय होतं, मधमाशा आकर्षल्या जातात. सपोरा कंपनीचं ॲपेटाईट मारलं होतं, तर त्याचे बघा फुटे कसे येतं ह्या झाडाला पाहू शकता. हे बघा किती फुटे येतं. हे एकच झाड आहे, हे हे किती फुटे लागलेले आहेत. तर मी म्हटलं ना, प्लेट फेकली की वर तरंगत आहे, असं हरभरा आहे. आणि पाहू शकता संपूर्ण प्लॉट आहे. शेलोपाचं रोड आहे, कधी येऊन पाहू शकता. नुसते फुलं लागलेले आहेत. आता याला एक आता चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक आता फवारणी देखील चालू आहे. आता या ठिकाणी ह्या हरभऱ्याला फुलं लागलेत, म्हणून चांगल्या कंपनीचं एक बोरान एक घेणार आहे ना, एक बुरशीनाशक घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक कीटकनाशक. आणि हे फवारल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन 10 दिवसाला याचे घाटे लागलेले दाखवतो बघा, म्हणजे किती घाटे दिसतात. तर हे संपूर्ण पाहू शकताय. नियोजन करताना असं करावं लागतं शेतीमध्ये. ही संपूर्ण प्लॉट पाहू शकता. ही आमची तिसरी फवारणी आहे. आता तिसरी फवारणी सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर बस 3 फवारण्याच्या नंतर पुन्हा करणार नाही, फक्त घाट्यामध्येच आता एक करणार आहे. तर घाटे लागल्याच्या नंतर आणि आता ही फुलातली एक फवारणी चालू आहे. म्हणजे पहिली एक केली, दुसरी फुलात आणि तिसरी घाट्याच्या वेळेस करणार आहे. घाटे लागल्याच्या नंतर एक करणार आहे.
आणि हे पाहू शकता कसा प्लॉट आलेला आहे संपूर्ण.